मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान गारपिटीची शक्यता आहे। भारतीय हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत दक्षता घेण्याचं आवाहन राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलंय। मध्य महाराष्ट्रातल्या पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार तर मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्या सोबत आहेत। अमित, खरं तर गेल्या काही दिवसात वाढलेला थंडीचा जोर, उकाड्याची लाट या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गारपिटीसह तुरळक पावसाची बातमी येते। नेमका हवामान खातं काय म्हणतंय? गेल्या 12 तासामध्ये अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता तो अधिक सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणूनच दुपारनंतर पश्चिम किनारपट्टीवर किंवा कोकण भागामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाऊस अनुभवायला मिळतोय आणि याचाच एक भाग म्हणून अशा प्रकारचा पाऊस उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। ऋषी, बहुधा पहिल्यांदाच अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे आणि तो वेळीच वर्तवलेला आहे, म्हणजे जवळपास 24 तास आधी वर्तवलेला आहे। त्याच्यामुळे पुढचे 3 दिवस या भागातील मराठवाडा असेल किंवा मध्य महाराष्ट्र असेल या भागातील लोकांना काळजी नक्कीच घेता येईल आणि ज्या संभाव्य दुर्घटना होतात मग यामध्ये पशुधन असतं त्याचं नुकसान होतं, शेतीचं असतं त्याचं नुकसान होतं, अवकाळी पावसामुळे नुकसान होतं, तर हे नुकसान टाळण्याची एक चांगली संधी शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना मिळालेली आहे आणि अशा प्रकारे हवामान खातं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की अशा प्रकारचा अंदाज वर्तवलेला आहे। त्याच्यामुळे पुढचे 3 दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत, कारण आधीच पाऊस कमी झाल्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आता ते पुढचं पीक लावण्यात आलं आहे ते सुद्धा हातचं वाया जाऊ नये याच्या आधी दिलेला हा अंदाज नक्कीच फायद्याचा ठरणार आहे। नक्कीच अमित, तू म्हणतोस त्याप्रमाणे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे आणि त्या सगळ्याप्रमाणे बळीराजा सतर्क होईल। पण प्रश्न आहे की स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन यांना सतर्क होऊन आपत्कालीन यंत्रणा कितपत ऍक्टिव्ह ठेवतो त्यावरच या सगळ्याची जी तीव्रता आहे ती कमी होणार आहे। धन्यवाद अमित या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।